संतोषजी बांदेल यांचं स्वागत मी विनंती करतोय. ज्ञानराज बैलमारे यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. चलिए मैच की तरफ हम चलेंगे. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अजय मोरे और नॉन स्ट्राइकर एंड पर नीरज दाभणे. इन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी हाल ही में जो नानेगांव में तहसील वाइज हाफ हुआ था. पहला मौका था उनके लिए. मंगेश बांदल साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा हमारे मेहमान बाल महाड़िक धामणी और श्री हरिश्चंद्र मोरे धामणी, श्री ननेश्वर पारंगे और राजेश पारंगे, इन सभी मेहमानों का आपके द्वारा स्वागत किया जाए. तो मैच की तरफ हम चलेंगे. स्ट्राइकर एंड पर अजय मोरे और नॉन स्ट्राइकर एंड पर नीरज दाभणे. काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी इन्होंने. नानेगांव में मुझे काफ़ी इंप्रेस किया था. पहला मौका मिला था इनको तहसील वाइज आप खेलने का संजय सोलंकी की तरफ से. दिमाग के जादूगर ने एक नया हीरा चुन लिया है. ये लक्ष्य के बाहर. अंकेश तांबड़े सर का व्हाइट बॉल का इशारा. बीएसएफ पैनल भी आजकल खोपोली क्रिकेट में काफ़ी सुर्खियों में आ चुका है. अच्छी अंपायरिंग हो रही है. विशाल लोते साहब का सम्मान किया जा रहा है. मंगेश जी बांदल इनके शुभ हाथों. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहली गेंद व्हाइट बॉल आ चुकी है. होराड़े की अच्छी शुरुआत हो चुकी है. राइट आर्म ओवर द विकेट. वड़गांव ग्राम पंचायत के सदस्य संदेश जी मालकर, इनका भी सम्मान किया जाएगा. 1 रन आ चुका है और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 2 रन. होराड़े विजय मिलिंद सावंत की ये टीम आई एकवीरा होराड़े 2 पे खेल रही है. धनेश्वर पारेंगे हमारे स्लोअर वर की थी वेरिएशन, लेकिन गेंद का टिप्पा देखिए. बॉलर अपील करने से पहले गेंद का बाउंस देखिए. कॉन्फिडेंस लेवल कम था बॉलर ने जब अपील की थी. यश मालकर और श्रेयस मालकर, इनकी तरफ से 200 का इनाम आ चुका है. अगर गेंद को फील्ड कर देते हैं सुशांत मालकर तो देखिए इनाम अजीब करीब आ रहे हैं. 100 रुपये की ये टूर्नामेंट हमेशा मानी जाती है. अजित लबडे यांचं स्वागत मी ओमकार याला विनंती करतोय. और ये आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का आता हुआ बल्लेबाज नीरज दाभणे, इनकी तरफ से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है इस वक्त. मिलिंद सावंत की आई एकवीरा होराड़ी टीम की. देखा 62 रन एकदम से ऊपर आई थी धामणी टीम. तुषार अगर हम देखें तो रुपेश जी मालकर यांचं स्वागत करण्याची मी मंगेश बांदल सरांना विनंती करतोय. मंगेश सर बांदल यांना विनंती करतोय रुपेश जी मालकर साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं. धीरज दाभणे एक बेहतरीन ऑलराउंडर मिल चुका है. 16 टीम को कवर्स में खेला. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीधा गेंद गई गोली के रफ्तार से. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. डीजे जैसे रामदास शेठ पवार हमारे स्टेज के नजदीक आए, एक छक्का आया, एक बाउंड्री आई. एक छक्का और एक बाउंड्री यहां पे आती हुई नजर आई. टोटल अगर हम देखें प्रवीण शेठ बैल मारे, देखिए नाश्ते की कमी ही नहीं आज. सामने बैठे हुए हैं और कमेंटेटर्स अंपायर्स के सबके लिए नाश्ता दिए जा रहे हैं. एक दिलदार हस्ती. गोटिया अंपायर तो हमेशा कहता है जब भी रसायनी में आता है, जब भी खोपोली में आता है, भाई प्रवीण शेठ कहाँ है. एक ही बार में 27,000 इनाम. सपने में भी नहीं सोचा था गोटिया ने कोई शख्स मुझे इतना इनाम दे सकेगा. मंगेश बांदल यांना विनंती करतोय की सन्माननीय आमचे पाहुणे रघुनाथजी पवार यांचं स्वागत करावं.
क्रॉस द लाइन खेलने की कोशिश। मैं बार बार कह रहा हूं, अपील करने से पहले आपका पिच गेंद कहां हुई, उसके बाद गेंद ने कितना बाउंस लिया, ये देखना ज़रूरी है बॉलर द्वारा। प्रेशर अगर आप अंपायर के ऊपर डालेंगे तो अंकेश तांबड़े, मैं जहां से मैंने कमेंट्री शुरू की थी, मैं बचपन से देख रहा हूं कि अंकेश तांबड़े कई बड़ी टूर्नामेंट पूरे रायगढ़ में देखने जाते थे। कई बड़ी टूर्नामेंट, कई अच्छे अंपायर के साथ उनका संपर्क है। वो जानते हैं, इतना क्रिकेट वो देख चुके हैं कि क्रिकेट का कीड़ा उनके दिमाग में चुलबुलाता होगा हमेशा, सोते समय भी। गौरव पाटील यांना विनंती असेल की शिवाजी दादा मालकर यांचं स्वागत करावं। मैच की तरफ हम चलेंगे। पहले ओवर की समाप्ति के बाद आई एकवीरा होराड़े मिलिंद सावंत, जिन्होंने इस टीम को फ्रेंचाइज किया है, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अच्छी शुरुआत है, बगैर नुकसान 12 रन। मेरे ख्याल से ये शुरुआत अच्छी है होराड़ी टीम की। रो में 4 मैचेस है, इसका मतलब तीसरे मैच को हमें कॉल करना है। राधा कृष्ण सावरोली, साहिल घोसालकर शायद नजर आएंगे इस टीम में। एचएम गोरठन, वोशी गोरठन, एचएम गोरठन और राधा कृष्ण सावरोली के बंदे आज खेलते हुए नजर आएंगे। बहुत ही बढ़िया क्लासिकल शॉट खेला गया यहाँ पर, लॉफ किया महज कलाई के सहारे, लॉन्ग ऑन के ऊपर से ये 6 रन बल्लेबाज अजय मोरे के बल्ले से, और 6 से बढ़ता हुआ टोटल 18 रन तांडेल। ऑर्गेनाइजर्स ने इस साल राज घोसालकर हो, रोहित पाड़गे हो या फिर अंकेश तांबड़े हो, ऑर्गेनाइजर कमेटी में जितने भी लोग हैं ना, उन्होंने ये मन में ठान लिया है 7 बजे से पहले मैच शुरू होना चाहिए। मेरे 7-8 साल ज़्यादा भी हुए होंगे सवरोली में आते हुए, लेकिन पहली बार मैं देख रहा हूँ 6:30 बजे मैच स्टार्ट हो रहे हैं, और ऐसा ही होना चाहिए। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ बल्लेबाज अजय मोरे के पारी गांधी, पहला झटका मिला 440 वोल्ट का। टीम आई एकवीरा होराड़े, जिसके फ्रेंचाइजी है मिलिंद सावंत। अब नीरज दावड़े को पूरे 4 ओवर खेलने होंगे मेरे ख्याल से। नीरज दावड़े ने जिस तरह शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 लगाए थे, उससे अंदाज़ा ये लगाया जा सकता है ये चारों तरफ खेल सकते हैं। टेक्निकल करेक्ट बल्लेबाजी ज़रूर मैं कहना चाहूँगा नीरज दावड़े की। क्रॉस द लाइन, ये लगी तो चगी वाली बात हुई, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। ये नहीं होना चाहिए। क्रिकेट में हमेशा ये कहा जाता है, देखो जानो परखो और बाद में खेलो। गेंद की लाइन तक पहुंचो, गेंद की रफ्तार को जांचो, और फिर स्ट्रोक प्ले होना चाहिए। गेंद की लाइन में ना आने की वजह से ये गेंद डॉट खेल बैठे नंबर 3 के बल्लेबाज पुरोहित मुंडे। आज की रात का ये दूसरा मुकाबला। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, खेमे से आवाज आई थी पुरोहित तू मार, लेकिन उन्हें क्या मारा, महज 1 रन। 1 रन। ये शॉर्ट पिच गेंद थी, जो जहां पर उनका खेमा खड़ा है वहां पे ये गेंद जानी चाहिए थी, आर पार स्टेडियम पार, लेकिन नहीं गई। क्रिकेट में यही तो होता है, कभी कभी अच्छी गेंद पर 6 आता है और फुलटॉस गेंद के ऊपर विकेट। कई बार मैंने ऐसा देखा है। स्ट्राइकर इन पर अब नीरज। कॉन्फिडेंस लेवल इनका बढ़ चुका है नानेगांव की प्रतियोगिता से।
हुराड़ी का ये बंदा आगे जाके बहुत कुछ करेगा, जैसे कि शिरवली के बंदे को मौका मिला, कुणाल कदम, जिन्होंने काफी बड़ा नाम किया है क्रिकेट की दुनिया में, लेफ्ट आर्म बॉलर। बैकफुट में जाके स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से वो खेलने की कोशिश थी, कोशिश नाकाम हुई। इस ओवर में गेंदबाजी काफी अच्छी हो रही है तड़वली की तरफ से, वापसी वाली शुभम मालकर द्वारा। दिशान बैलमारे यहाँ पर आ चुके हैं। दिशान बैलमारे में कहूँ तो कुछ ही उन्हें दोस्तों को पता चलेगा, लेकिन अगर मैं कहूँ बालू बैलमारे यहाँ पर आ चुके हैं तो पूरे पंचक्रोशी को पता चलेगा, तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। प्रवीण शेठ बैलमारे के छोटे भाई, और ये बहुत ही बढ़िया, मैंने पहले ही कहा था क्षमता है इनमें, लेकिन क्या कैच लपका, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द मैच नरेंद्र। पाहतो वाचतो रामायणामध्ये प्रभू रामाच्या जोडीला खरं तर 14 वर्ष वनवास ज्या लक्ष्मणाने भोगला, म्हणजे भाऊ कोणत्याही परिस्थितीत असो मी त्याची सावली बनून राहीन, मग तो सुखात असो की दुःखात असो। प्रवीण शेठ बैलमारे यांची सावली बनून खरं तर काम करणारे बाळू बैलमारे लक्ष्मणासारखे, रामा लक्ष्मणाची ही जोडी, या जोडीचं इथं आगमन झालंय, त्याचं आपण मनापासून या आमदार चषक 2024 मध्ये स्वागत करूया। देखिए चाय भी यहाँ पे आ चुका है, आज सुविधाओं की कमी नहीं है। खुद प्रवीण शेठ यहाँ पर मैच का दर्शकों की दिग्गा में बैठ के मजा ले रहे हैं, तो आज कुछ कमी नहीं रहेगी इस मंच के ऊपर। शैलेश बैलमारे यांचं इथं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। शैलेश बैलमारे इनकी तरफ से ये चाय की चुस्कियाँ, लेकिन सावरोली में आए और खाली पेट जाए ऐसा हो ही नहीं सकता कोई भी बंदा। मसगांव के हमारे रविंद्र ढवालकर साहब, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। लेकिन नीरज दाभड़े के आउट होने के बाद मिलिंद सावंत जो इस टीम के फ्रेंचाइजी है, आई एक बार ये गलत फील्डिंग, ये खराब फील्डिंग, जहाँ पे एक भी नहीं था वहाँ पे 4 दिए। विकेट मिला था नीरज दाभड़े का, दबाव बढ़ाने का मौका था, उल्टा जो बल्लेबाजों के ऊपर प्रेशर था वही कम किया। शॉर्ट फाइन लीग के खिलाड़ी वैभव लवड़े ने तड़वली के 12th मैन नाराज वैभव लवड़े के ऊपर, ये तूने क्या किया। टोटल आ चुका है 23 रन। अरे भाई मार बोल रहे हैं, खेमे से आवाज आ रही है, तू मार, लेकिन आसान सा कैच, विकेट कीपर ने अपने काम को अंजाम दिया और ये झटका मिला हुराड़ी टीम को, तीसरा डीजे। लेकिन इस खिलाड़ी की शायद पहले ही नाइट थी जो आउट हुए हैं, पुरोहित मुंडे। ये ट्रम्प कार्ड था मैं तो कहूँगा टीम हुराड़े का। धीरज दाभड़े के आउट होने के बाद ऐसा लग ही नहीं रहा है कि रन कोई बढ़ा पाएगा। 35 के आसपास भी अगर ये टोटल जाता है तो हुराड़े के पास भी नीरज दाभड़े जैसे गेंदबाज है जो गेंदों को घुमा सकते हैं, ऐसे बहुत है, नीरज दाभड़े जैसे बहुत गेंदबाज हैं। तुषार ने मुझे जानकारी दी, क्योंकि तुषार के सामने डे क्रिकेट में ये टीम बहुत ज़्यादा तादाद में खेली है, तो उन्हें ज़्यादा जानकारी है इस टीम के बारे में।
ये देखिए, ये वाइट बॉल हो सकता था, लेकिन बल्लेबाज ने एक के बजाय 4 को पाना मुनासिब समझा और इस 4 के साथ टोटल बड़ा 27 जो डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर गई थी। ग्रुप ग्राम पंचायत होनाड़ प्रकाश जी पाटिल सरपंच, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है इस पूरे टूर्नामेंट को और टीम होराड़े को। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। मैच काफी रोमांचकारी हो सकता है क्योंकि 35-40 तक अगर ये टोटल गया तो मजा आएगा। ओवर नंबर चल रहा है, तीसरा स्ट्राइकर एंड पर निखिल दामड़े, जिन्होंने अभी अभी 4 लगाए हैं। सीधे बल्ले से खेला, शॉट एक्स्ट्रा कवर को चीरती हुई गेंद गई, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर गेंद को फील्ड किया। महज मिला सिंगल। 28 रन, 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। देखिए, आज मुझे सुबह सुबह मूंगफलिया वालों का भी फ़ोन आया था, भाई टूर्नामेंट कहाँ है खालापुर में, क्रिकेट रजनी। तो मैंने कहा सावरोड़ी में है, हमारे प्रवीण शेठ बैल मारेगी। तो उन्होंने कहा हम ज़रूर आएंगे क्योंकि उनकी टूर्नामेंट में हमेशा क्राउड रहता है, क्राउड रहता है तो ही धंधा होगा। और यह जबरदस्त रिवर्स नदी में गेंद। टीम हुराड़े ने 50 का सपना देखना चाहिए क्योंकि 34 बन चुके हैं। 7 गेंदे शेष है, 7 गेंदों में अगर 2 छक्के आते हैं तो आसानी के साथ 50 के करीब जाएंगे। और 50 भी जिनके लिए मामूली होते हैं खर्चा करने के लिए, जब वो नाश्ते के लिए बैठते हैं, ऐसे शुभम वालेकर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम ज़रूर इस प्रतियोगिता में स्वागत करेंगे। अंडरआर्म क्रिकेट के अच्छे बल्लेबाज। और ये ऑन साइड के ऊपर गेंद खेली, लेकिन सीधा हमें नजर नहीं आया, लेकिन सीधा कैच दे बैठे समीर मालकर के हाथों में। और इसी के साथ एक और झटका मिला। आउट होने वाले खिलाड़ी अमर मोरे, बैक टू द डगआउट। मैं सावरोड़ी में आता हूँ, जब भी मैं समीर जी मसूरगर इनकी प्रतियोगिता में आता हूँ या फिर संजय सोलंकी के चैंपियन लीग में, कितना भी थका क्यों ना हूँ मैं, एकदम से ऊर्जा आती है, मोटिवेट होता हूँ मैं यहाँ पे आके। हमेशा हर साल इतनी ठंड होने के बावजूद भी हमारी आवाज़ सीधा लोगों तक पहुँचाने वाले तांडेल का हमें शुक्रिया अदा करना चाहिए। उरण विधानसभा मनसे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। युवा उद्योजक उरण संतोष दादा म्हात्रे यांचं सुद्धा थोड्याच वेळात आगमन होईल। क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल दिला जातोय। खरं तर या बाकीच्या फलंदाजीने ओळखायला हव्यात, आपल्या धावपलकावर धावा लागल्यात त्या 34। अशा वेळेला 6 चेंडूंमध्ये एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या आणि त्यामध्ये जरी 10-12 धावा जमवल्या तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या आपल्याला मिळू शकते। अनेश मालकर यांना विनंती असेल की आमचे पाहुणे रवींद्रजी मालकर यांचं स्वागत करायचंय। तो राजेंद्र मालकर, इनका भी हम जरूर स्वागत करेंगे। टोटल आ चुका है इस ओवर की अभी भी 5 गेंदें शेष। 5 में कम से कम उद्देश्य होना चाहिए कि मिला तो मारना, मतलब गेंद अगर बाउंड्री पार होती है। मनसे उरण विधानसभा अध्यक्ष सन्माननीय आमचे पाहुणे पाटील साहेब यांचं आगमन झालंय, तर युवा उद्योजक उरण म्हात्रे साहेब यांचं सुद्धा। हाँ जरूर राजा की भेड़ खानी चाहिए मेरे ख्याल से। प्रवीण शेठ बैल मारे, मेरा अगर उपवास भी चल रहा है लेकिन राजा की भेड़ खाना, मैच में आना अलग ही मज़ा होता है। तो ज़रूर मैं प्रवीण शेठ बैल मारे से गुजारिश करना चाहूँगा।
41 धावा धावफलकावर लागल्यात. तर मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा आणि मराठी माणसाच्या भाकरीसाठी ज्यांनी अनेक आंदोलनं केली, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यापर्यंत उरण विधानसभा क्षेत्रामध्ये जे पोहोचवायचं काम करतात, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण विधानसभा अध्यक्ष सन्माननीय सतीजी पाटील साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालं आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर शून्यातून ज्यांनी उद्योग जगतामध्ये एक स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं आणि एक तरुण उद्योजक म्हणून संपूर्ण उरणला ज्यांची ओळख आहे, ते आमचे युवा उद्योजक संतोष दादा म्हात्रे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावरोळी सन्माननीय दत्तादादा तांबडे यांचं इथं आगमन झालं आहे. कारण ग्रामपंचायत म्हटली की विजयाचा गुलाल ज्यांच्या अंगावर पडतो त्यातीलच एक दत्तादादा तांबडे. तो टोटल आ चुका है, मैच की तरफ भी जाना जरूरी है. 41 धावा धावफलकावर लागल्यात. अरे भाई जल्दी करो, ड्यू फैक्टर 11:30 के बाद शुरू होता है, तो हमें 12 से पहले मैचेस खत्म करने हैं. रिवर्स दागने की कोशिश, लेकिन अगर ये रन पूरा हुआ तो आंखों से काजल चुराने वाली बात हुई. सिंगल चुराया, सिंगल से बढ़ता हुआ टोटल 42 रन. देखिए होराड़े पहले 2 ओवर में अच्छी पोजीशन में थी, तो हमारे छोटा बाग बड़ा धमाका नरेश दळवी जोर से स्कोरिंग कर रहे थे, लेकिन अब उनके कलम की ताकत भी थोड़ी कम हो चुकी है. ये होता है गांव की टीम अगर खेल रही हो तो. गेंदबाज दिनेश मालकर तड़वली के खिलाड़ी कह रहे भाई एक गेंद निकाल के लिए उसकी हमें ज़रूरत है. अभी पाटिल के मामा का गांव है ये, और ये मामा के लड़के गेंदबाजी कर रहे थे. ये विकेट मिला और इस विकेट के कारण वहीं पे रुका हुआ टोटल 42 रन. 4 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है. 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 42 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. मिलिंद सावंत की आई एकवीरा होराड़ी टीम की तरफ से. नीरज दाभड़े अगर आउट ना होते तो शायद 50-55 तक का हम टोटल ज़रूर देखते स्कोरबोर्ड के ऊपर. लेकिन दूसरे सत्र में क्या कुछ होगा इसका आंखों देखा सुनाएंगे मेरे साथी तुषार धुमाल सर. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफीच्या ह्या दमदार सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. तळोली संघानं गोलंदाजी केली. 4 षटकांमध्ये धावांची नोंद झाली आहे ती एकवीरा होराळे संघाची टोटल 42. नेक्स्ट इनिंगमध्ये आता पाठला करावा लागेल ते तळोली संघाला 43 या धावसंख्येचा. सन्माननीय मान्यवरांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जातंय. मी विनंती करतो आपण मान्यवरांच्या स्वागताकडे नक्कीच वळूया आणि स्वागत होईल सन्माननीय पाहुणे राजेंद्रजी मालकर साहेबांचं. मी विनंती करतो आपण स्वागताचा या स्वीकार करावा. मालकर साहेबांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. अतिथी देव भव आपल्या भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीचा हा मान सोहळा या व्यासपीठावरती पहिल्या रात्रीपासून मात्र इथे जपला जातोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन मात्र मान्यवरांचं स्वागत इथे करण्यात येते. त्यानंतर मी विनंती करतो मनोजी पाठारे यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सतीश भाई पाटील साहेबांचं मात्र स्वागत करावं. उरणचे आमचे पाहुणे आहेत. दमदार कार्यकीर्ती त्यांची मात्र उरण परिसरामध्ये पाहायला मिळते. त्यांच्या कार्याच्या जोरावरती बरीचशी लोकप्रियता त्यांनी मात्र हासिल केलेली आहे आणि या जोरावरती या मान्यवरांचं स्वागत देखील या व्यासपीठावरती आवर्जून केलं जात आहे. भगवी शाल आणि
सन्मान चिन्ह देऊन त्यांचं मात्र स्वागत इथे यथोचित करताना आपण पाहतोय. KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आणि घर बसल्या प्रेक्षक मात्र या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर स्वागत केलं जाईल आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेबांचं. युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं स्वागत मात्र इथे करतील मंगेशजी बांदल साहेब. मंगेशजी बांदल साहेबांना विनंती करूया. युवा उद्योजक सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेबांचं मात्र आपण स्वागत करावं. गेम इज ऑन. फलंदाजाला विनंती असेल आपण तातडीनं मैदानामध्ये जा. तळवली विरोधात सामना चालू आहे. ऐकवीरा होराळे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतीये. यानंतरच्या मॅच साठी मी आमंत्रित करेल राधाकृष्ण सावरोळी विरोधात HM गोर्टन संघाच्या संघनायकाला. आई गावदेवी तळवली हा संघ मात्र मैदानामध्ये आता फलंदाजी करेल आणि 43 धावसंख्येचा पाठलाग करेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. सन्माननीय स्वप्नीलजी काळप यांच्याकडे देखील हुराळे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. युवा उद्योजक सागर शेठ हडप यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिल्यात, या दोन्ही संघांना दिल्यात आणि उद्या त्यांचं मात्र या व्यासपीठावरती आपण आगमन पाहणार आहोत. साई भक्त सागर शेठ हडप, अक्षय सानप यांच्याकडे देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. होराळे संघ मैदानामध्ये खेळतोय. बरीचशी लोकप्रियता त्यांनी देखील या हंगामामध्ये निर्माण केलेली आहे. बऱ्याच लोकांमध्ये त्यांच्या खेळाची चर्चा देखील पाहायला मिळते आणि त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देताना बरेचसे खेळाडू रसिक आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती KTCच्या वाहिनीद्वारे मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तळवली संघाचे दोन धुरंधर फलंदाज आता मैदानामध्ये आलेत. या मैदानावरती तळवली संघाला बऱ्याचशा नाईट रजनीमध्ये खेळताना आपण पाहिलंय, पण या आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये अर्थातच सन्माननीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत या सोहळ्यामध्ये आता आपण खेळताना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही पहिली तालुक्यातली नाईट रजनी सातत्यानं या मैदानावरती होत असते. पर्व 7वं पाहायला मिळतंय आणि या 7व्या पर्वामध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये खेळ रंगतोय. तळवली विपक्ष होराळे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. बिग 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 लांबच लांबचा हा मारलाय फलंदाज समीर हवा का झोका. षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्मानी आमचे उरणचे पाहुणे सतीशजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण मात्र पहिला षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दडपण निर्माण झालंय आणि त्यांनी यावेळेस फेकलेला चेंडू आहे स्वेर. गोलंदाज नयन दळवी P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती विलॉन द कार्पेट फटक्याची निवड केली गेली, पण या फटक्यावरती सिंगल मात्र स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. 43 धावसंख्येचा पाठलाग करताना धावा लागल्यात त्या स्कोर कार्डवरती 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगणार. एकीकडे टीम तळवली आहे तर दुसरीकडे टीम खालापूर तालुक्यातील युवा खेळाडूंना घेऊन होराळे संघ मैदानामध्ये पहिली नाईटची रजनी खेळतोय. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जेचा हा चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. ठोक DJ आलाय षटकार. कलम नव्हते कायदा नव्हता. कलम नव्हते कायदा नव्हता. सुखी होती प्रजा. आणि त्या काळी
सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नवीन ऊर्जा नवीन संजीवनी भरण्याचं काम आमच्या डीजे ऑपरेटरनं केलं. या गीतानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथे कदाचित होराळे संघानं घाई केली की काय. नेहमी आपण एक जबरदस्त डाव्या हाताच्या गोलंदाजाला P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहिलं, पण यावेळेस नीरज दामणेला दिलेली संधी अंगलट येते की काय. नयन दळवी मात्र गोलंदाजी करतोय. नीरज दाभणे या आधी आपण बराच वेळा पाहिलाय. सिद्धू पाटील यांना विनंती असेल जरा गाडीचा लॉक खोला. नयन दळवीच्या 3 चेंडूवरती आतापर्यंत धावा आल्या त्या 14 धावा. 43 धावसंख्येचा पाठला इथे केला जातोय. मॅच अजून संपलेलं नाहीये, कारण या मॅच मध्ये तळोली संघ देखील स्वतःला सिद्ध करताना, त्याचबरोबर होराळे संघ देखील स्वतःला सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण मॅच मध्ये समीर आणि फलंदाज दिनेशनं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस राधाकृष्ण सावरोळी संघाच्या विरोधात HM गोरठण संघाला. शेवटचा आणि अंतिम विनंती, आपण लगेच यायचंय टॉस साठी, अन्यथा आपल्याला पॅनलाइज 100% केलं जाईल. स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. अर्थातच दमदार आमदार ट्रॉफीचा हा सुंदर सोहळा राधाकृष्ण सावरोळी संघाचा संघनायक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मी HM गोरठण संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण यावं. या चेंडूवरती कॅच पकडण्याची संधी मात्र लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने सोडली नाही. इथे पहिला गडी जाईल मैदानाच्या बाहेर. अर्थातच धावसंख्ये वरती आता हँडब्रेक खेचला जातो की काय. 14 धावा लागल्यात आणि पहिला गडी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. दिनेश मालकर ठोक डीजे. HM गोरठण संघाचा संघनायक इथे आलाय ऋषी पाटील. मी राधाकृष्ण सावरोळी संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती यावं. 14 धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या जात आहेत. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आलाय रतीश मालकर. रतीशनं मात्र हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं या चेंडूला खेळलाय, ज्याच्यावरती उत्तर आलंय ते एका धावेनं स्कोर कार्ड वरती होईल वाढ. 15 धावा 43 धावसंख्येचा पाठला करताना आदरणीय सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उरण विधानसभा मनसेचे जे दमदार कार्यकर्ते आहेत ज्यांच्या माध्यमातून आता नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यावं. वाईड चेंडूचा इशारा इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दडपण आलंय. नयन दळवी. नयनचा हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू यावेळेस जातोय काऊ कॉर्नरच्या बाहेर. 1 बाउंस सीमारेषा पार. दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 20. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 23 या धावसंख्येची. आता कदाचित
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. वेल एक्सपिरियन्स ज्याला तालुका निहाय या गटामध्ये देखील आपण पाहिलं खेळताना नीरज दाभणे. फिरकीच्या जोरावरती फलंदाजाला गिरकी घेण्यास भाग पाडेल का? मॅच मध्ये अंतर वाढवण्याचं काम फलंदाजाने केलं, पण मॅच मध्ये स्पीड ब्रेकर लावण्याचं काम गोलंदाज करणार का? नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र जिंकला HM गोर्डन संघानं. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. त्यांना विनंती असेल त्यांचा निर्णय लगेच घ्या. इथे नीरजच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव येते. एक धाव आता खूप महत्वाची आहे हे ओळखलंय रितेश आणि समीर या फलंदाजांनी, आणि या एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 21. आज मंगळवार आहे. अर्थातच गणपती बाप्पाला 21 दुर्वा, 21 मोदक, 21 नारळाचा नैवेद्य सातत्यानं दिला जातो, नवस बोलला जातो. जोरदार अपील मैदानामध्ये, पण इथे मात्र या चेंडूनं नक्कीच वळण घेतलं मी तर म्हणेल. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू बॅट वरती आला नाही आणि सरळ विसावला रक्षकाच्या हातामध्ये. इथे होते खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडूची आता सांगता. असेच निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि त्याच्यावरती धावा रोकाव्या लागतील. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये बरचसं रहस्य दडलेलं आहे, पण या मॅचची सांगता कशा पद्धतीनं होणार? नीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज तयार. यावेळेस डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये घेतलाय आणि गलीच्या दिशेनं डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला केले तैनात. इथे संधी मात्र क्षेत्ररक्षकाला होती का? त्याला 30 सर्कल मध्ये आणलं गेलं याचं उत्तर या चेंडूनं दिलं होतं, पण कदाचित नशिबाची साथ आहे समीर या फलंदाजाला, ज्यानं मिळवली या चेंडूवरती एक धाव. झेल सुटल्यानंतर टोटल धावा लागल्यात त्या 22. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. मैच अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. चांगला चेंडू, यावेळेस फलंदाज चुकला, चुकीला माफी नाही. गरकन फिरकी घेतली, पण गिरकीच्या जाळ्यामध्ये गोलंदाजानं मात्र त्याला बांधून ठेवलं. जर्सी क्रमांक 10 स्ट्राइक एंड वरती रितेश आलाय. रतीश पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं रितेश येईल, पण रतीश आलाय. यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळलेल्या पटक्यावरती सिंगल पूर्ण आली. पंबल पाहायला मिळते. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला उचलण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत दुहेरी धावा धावफलकावरती नोंद. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 24. येणारे 13 चेंडू 19 धावांची गरज. या मॅच मधला कदाचित हा चेंडू निर्णायक असेल. आणि ते या चेंडूवरती पंचांनी षटक समाप्तीचा केला इशारा. मॅच मध्ये रोमांच वाढलाय का? या गोलंदाजाला P1च्या षटकामध्ये गोलंदाजी दिली गेली नाही असा प्रश्न आता होराळे संघाचे पाठीराखे कर्णधाराला विचारतील, पण येणाऱ्या गोलंदाजाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. जशी गोलंदाजी नीरज दाभणेने केली तशीच तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी होतीये का हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैदानामध्ये होईल ड्रिंक ब्रेक आणि आनंद घेतील प्रेक्षक गाण्याचा. ची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती वसलेली आहे एकविरा. अर्थातच डोंगरा आड तिचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मनाला जी शांती मिळतीये ती कुठेच गेल्यानंतर मिळत नसते. आईच्या कुशीत गेल्यानंतर जशी भावना लेकराला येते तशीच भावना प्रत्येक भाविकाला आई एकविरेच्या दर्शनानंतर होते. पुन्हा एकदा नवचैतन्य नवन ऊर्जा घेऊन प्रत्येक जण आपल्या व्यवसायाकडे वळतो, कामधंद्याकडे वळतो. अशीच माय माऊली प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या येणाऱ्या विघ्नामध्ये त्याला साथ देत राहो
अशी तिच्या चरणी करूया प्रार्थना. नेक्स्ट बॉलर निखिल दाबणे. इथे निखिलला चेंडूला दाबलं आणि त्यानंतर चेंडूला टाकलं. काय झालं मैदानामध्ये तर तुम्ही पुढचा दरवाजा केला बंद आणि मागच्या दरवाजानं झालंय ती इथे अर्थातच विकेटची चोरी. दांडी गोल झाली फलंदाज समीरची आणि संधी दिली जाणार डीजे. आकार घेणं आमच्या रक्तात नाहीये. अर्थातच सिंह गर्ज करणारे आपले सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय सातत्यानं होत असतो. सन्माननीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे साहेबांचा आणि याच भगव्या वातावरणामध्ये ही स्पर्धा परवा 7व्यामध्ये पाहायला मिळतीये. आदरणीय सतीशभाई पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी देखील सुवर्ण संधी. गोलंदाजाला 500 रुपयाची. मनसेचे अतिशय सुंदर असे कार्यकर्ते. अर्थातच त्यांच्या कार्यामध्ये दम आहे आणि 10 का दम दाखवताना यावेळेस गोलंदाजावरती फलंदाज आल्या आल्या बुम बुम माट्याची आठवण करून दिली आहे. फलंदाज मयूर मालकरनं बिग हिट षटकारानं. अर्थातच षटकार आला, धावपलकाला आकार आला. 30 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्या. येणारे 10 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज होती पण या चेंडूनं पुन्हा एकदा समीकरण हलवलं. आता गरज आहे 9 चेंडू 13 धावांची. विधानसभा अध्यक्ष दमदार मनसेचे आमचे आदरणीय सतीशभाई पाटील सांगतात मॅच मध्ये सातत्यानं आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो षटकार. टोटल धावा लागला धावफलकावरती 2 बाद 36. पाटला होतोय 43 या धावसंख्येचा. ठोक डीजे. आठ चेंडू 7 धावांची गरज होती. पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला पण या चेंडूवरती पूर्ण होती ती 1 धाव. अजूनही मॅच संपलेली नाहीये. उराळे संघामध्ये ते क्षमता देखील आहे. बऱ्याच मैदानावरती 4 चेंडूमध्ये 1 धावाची गरज असताना देखील या संघाने मॅच जिंकली आहे. म्हणजे हुराळे संघाची गोलंदाजी ही त्यांचा प्लस पॉइंट मानला जातो पण प्रमुख अस्त्रावरती इथे शस्त्र चालवण्याचं काम देखील फलंदाजाने केलंय. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती. माझे साथी गुणलेखक मला सांगतायत 38. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात. इथे अजूनही कोणी जिंकलं नाहीये आणि अजूनही कोणी हारलं नाहीये. समीकरण क्रिकेटचं या मैदानावरती पहिल्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत समतोल पाहायला मिळतंय. तळोली संघानं मात्र गेल्या वर्षीच्या नाईट रजनीचा अनुभव आता आठवणं गरजेचं आहे कारण याच मैदानावरती याच संघाला 2 चेंडू 3 धावा असताना घरचा प्रवास करावा लागला होता. पण आता समीकरण 6 चेंडू आणि 5 धावांचं आहे. इथे एखादा चेंडू जरी निर्धाव गेला तरी दुसऱ्या चेंडूवरती धावा करण्याची मुभा आहे. पण अशा वेळी उत्तर देणार का गोलंदाज.
या धावा खर्च करणार का गोलंदाज टीम हुराळे संघाचा? नेक्स्ट बॉलर चौथ्या क्रमांकावरती येतोय रोहित सावंत आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज रतीश मालकर, नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर मालकर. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिला चेंडू जोरदार अपील LBW च्या माध्यमातून फलंदाज जाईल डगआउट मध्ये. ठोक डीजे मॅच मध्ये ट्विस्ट. की आई एकविरा हुराळे. बघा मधोमध आईचं नाव कॉमन आहे. आता आईला सांगणं कोणत्या लेकरानं घातलंय. इथे गोलंदाजानं तर पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला गारद केलं LBW च्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय सौरभ मालकर. तू कर. अरे या चेंडूवरती आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती धावांची. 5 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार. अकूट टप्प्याचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल पकडण्याची संधी. चांगली डाय मात्र इथे पाहायला मिळाली. जॉन्टी रोड्सची आठवण झाली. असं वाटलं होतं झेल पकडला जाईल पण निर्णायक क्षणी मी तर म्हणेल किमान 3 धावा या क्षेत्ररक्षकानं वाचवल्या. मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ होताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आता गरज आहे येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची. येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज. जर्सी क्रमांक 20 स्ट्राइक एंड वरती. चांगला चेंडू हलक्या हाताने लेग साइडच्या दिशेने खेळलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक. चेंडूची उचलफेक होती. रनआउटची संधी आणि इथे मात्र पुन्हा एकदा तळवली संघाला जोर का झटका. धीरे से लगे. आहेत आमचे वाशिवलीचे ज्यांनी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेलाय आणि गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 धावांची. नेक्स्ट बॅटर आहे जर्सी क्रमांक 99 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज शुभम मालकर. मालकर हे समीकरण गेले सातत्यानं आपण बघतोय या मॅच मध्ये. तळवली संघ मैदानामध्ये खेळतोय म्हणजे आमच्या अभि पाटील साहेब मला सांगतात आमच्या मामाचं गाव आहे. मॅच मध्ये मजा आहे पण या चेंडू नंतर मी मागच्या सीझनची आठवण नक्कीच करेल कारण हा चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे. आडव्या बॅटनं जोरदार अपील. यावेळेस सिंगल पूर्ण आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा आउट. फलंदाज बाद. ठोक डीजे. पॅडी पवार यांच्या स्पर्धेला आणि या दोन्ही संघाला नक्कीच आल्यात. एक सुंदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांचं मी नक्कीच या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. ठोक डीजे. मला पावशील का. चूक ज्याला म्हणतात ते धावशील का. आता तळोली संघ 2023 च्या हंगामातील
त्या नाईट रजनीच्या आठवणी ताज्या करत असेल, जिथे खऱ्या अर्थानं गरज होती 2 चेंडूवरती 3 धावांची. आता या हंगामामध्ये गरज आहे 2 चेंडू आणि 2 धावांची. मॅच मध्ये तीच मजा, तोच ट्विस्ट, आणि आता मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पाहायला मिळतात ते पाठीराख्यांचे हृदयाचे ठोके. अशा पद्धतीनं वाचताना, पण इकडे तिकडे बघू नका, मॅच कडे बघा, मॅच मध्ये मजा आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. आदरणीय विधानसभा अध्यक्ष मनसेचे दमदार कार्यकर्ते सतीशभाई पाटील हे मात्र या मॅचचा मनमुराद आनंद घेताना, मॅच कोणी हारो कोणी जिंको, मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं मजा घेतली आहे. मनोजी मेहतर हे सबसे बेहतर, इथे सिंगल आली आहे, दुसरी धाव पुन्हा एकदा तळवली संघानं यावेळेस खऱ्या अर्थानं बाजी मारली आहे. जिंकण्याचा आनंद आणि हारण्याचा दुःख मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कलेक्शन मात्र चुकीचं घडलं, अन्यथा ही मॅच कदाचित प्रवीण दुगाडे सर सांगतात 1 चेंडू आणि 1 धावांवरती पाहायला मिळाली असेल. पण प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. इथे खेळ मात्र विजय झालाय तो क्रिकेटचा, आणि दोन्ही संघांनी खूप चांगला मी तर म्हणेल खेळ केला. दोन्ही